भगवती माता की जय. आजचा रंग आहे तो हिरवा रंग आहे. दररोजच्या जीवनात या रंगाच्या वस्तू आपल्या भरपूर असतात. तुळशीची पानं आहेत, दुर्वा आहेत, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, मेथीची जुडी आहे, आंब्याची पानं आहेत, मिरचीचा ठेचा आहे, हिरव्या रंगाचा चुडा आहे. अहो, एक ना अनेक अगदी नाजूक पोपटी रंगापासून सुरू होणारा आणि थोडासा उजळ हिरवा, अगदी गर्द हिरवा, अशा अनेक छटा या रंगामध्ये आपल्याला दिसतात. हा रंग निसर्गात विविध ऋतूमध्ये आपल्याला असंख्य रूपामध्ये दिसत असतो, चहूकडे दिसत असतो. तो आपण पाहिला की आपण मनाने सुखावतो. हिरवा रंग नाविन्याचे प्रतीक आहे. त्या रंगाकडे पाहिल्यानंतर डोळ्यांना थंडावा मिळतो. हल्ली जे सतत कॅम्प्युटर पुढे, लॅपटॉप पुढे जे काम करतात त्यांनी सुद्धा त्या हिरव्या रंगाकडे बघावं असा हल्ली सल्ला दिला जातो. माझ्या मैत्रिणींनी सुद्धा हिरवाई म्हणून एक सुंदर कविता केलेली आहे. त्यातील काही भाग आपण ऐकूया. गणेशाला प्रिय दुर्वा, दवणा आणि मरवा, पूजेमधल्या तांबुलाचा रंग हिरवा, हिरवा चुडा, हिरवा शालू, सौभाग्याचं दान, वधूच्या हातावर खुलते हिरवी मेहंदी छान, कोथिंबीरन पुदिना देतो ही थंडाई, हिरवीगार मिरची नको ग बाई. राष्ट्रध्वजातील हिरवा रंग सुद्धा समृद्धीचं प्रतीक आहे. अहो, हिरव्यागार शेतात वाऱ्यावर डोलणारी ती मोत्याची पिकं किती बरं नजरेला छान वाटतात. असा हा रंग जो हिरवा आहे तो नवनिर्मितीचा, आणि ह्या हिरव्या रंगाचं अगदी अतूट आणि अबोल असं नातं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. हरित क्रांतीमुळे आपला देश आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालेला आहे. समृद्धता, संपन्नता, शांतता, सृजनता असा संदेश देणारा हा रंग. शुभ कार्यात हिरवा रंग शकुनाचा. अहो, लग्नात बरुमाईची हिरव्या साडीचा मान असतो तो काही वेगळाच असतो. निळा आणि पिवळा रंग एकत्र करून हा रंग तयार होतो. सकारात्मक हा रंग असतो. प्रगती, भरभराट आणि सुसंवादाचे प्रतीक असणारा हा हिरवा रंग सगळ्यांच्या मनामध्ये, जीवनामध्ये हिरवाई पसरो अशीच मी भगवती आईला प्रार्थना करते. अंबा माता की जय.